प्रश्नाची उत्तरं जसं माझं मराठी आहे त्याच्यात मिळेल. आपण क्रॉसवर्डमध्ये भेटलो होतो पुण्याला, सुपरस्टार इंडियाचं लॉन्च हो हो, आता त्याला 25 वर्ष झाली. एक्झॅक्टली. आणि त्यावेळेला मी पत्रकारितेमध्ये पहिल्यांदा एक कविता संग्रह मी लिहिला जो मेल फिमेल रिलेशनशिपवरती जास्त हे मॅटर करतो. तर त्याला प्रस्तावना तुम्ही लिहा, फोरवर्ड. मग पण मला मराठी वाचता येत नाही, सो विल सेंड यू ट्रान्सलेटर. पाठवा, मग आपण बघूया. एक्झॅक्टली, येस. तर बेसिकली यू हॅड सेड की India's independence 15th of August 1947, and after that you were born in some November or something like January. So 48. yes, and your journey totally belongs to whatever changes you have Seen in India is the same as my journey. Yes. So I want to comment on a particular thing, what was earlier and what is today. And in a new normal after COVID, what is happening? See, after COVID, पूर्ण जे आपले जे विचार होते अबाउट एक्झिस्टन्स तेच बदलले. ओके. कारण आपला पुढचा श्वास कुठून येणार आहे तेही आपल्याला गॅरंटी नव्हती. क्या बात है. सो दॅट चेंज आवर पर्स्पेक्टिव्ह टुवर्ड्स लाईफ, टुवर्ड्स पॉलिटिक्स, टुवर्ड्स आवर सेल्व्स. की आता मी आहे, उद्या असणार की नाही, की माय लव्ह वन्स ते असतील की नाही. सो द सेन्स ऑफ लॉस अँड द सेन्स ऑफ काय म्हणतात डेस्पिरेशन, येस, द एक्झिस्टन्स इटसेल्फ वॉज ॲट स्टेक. एक्झॅक्टली. आता पूर्वी कसं होतं, व्हॅल्यूज वेर इम्पॉर्टंट, व्हॅल्यूज हॅड लॉट ऑफ मिनिंग. नाउडेज व्हॅल्यूज आर ऑलमोस्ट नथिंग. असं नाही, व्हॅल्यूज बदलले. ओके. ते जे होते ते आता नाही आहेत. आता विचार बदलतात. ओके. नेहमी बदलतात. माझ्या आई वडिलांना जर का आपण विचारलं असतं तर त्यांनी म्हटलं असतं की माझे व्हॅल्यूज व्हेन आय वॉज ग्रोइंग अप बरोबर आर नॉट गुड. ओके. आमचे व्हॅल्यूज चांगले होते. एव्हरी जनरेशन फील्स. Yes. मला तसं नाही वाटत. द यंग पीपल हॅव देअर ओन व्हॅल्यूज. Okay. दे आर कोपिंग इन अ व्हेरी डिफरंट वर्ल्ड Okay. देन आवर वर्ल्ड. येस. सो आय ॲडमायर दॅम. ओके. तिसरा आणि महत्त्वाचा प्रश्न की आपण व्हॅल्यूजबद्दल बोलतो आणि महाभारताचा काळ बोलतो. आणि महाभारताच्या काळामध्ये आपण राधाकृष्ण रिलेशनशिपवरती. आता राधा वॉज मॅरिड आणि कृष्ण आणि राधा यांची आपण मंदिरं बघतो. मग राधाचा जो नवरा होता अनय, तर त्या सगळ्या व्हॅल्यूजच्या काळामध्ये त्या अनयची जी काही कॉम्प्लेक्सिटी असेल ती त्या जगाला माहीतच नाही. असेल. जगाला ते माहीतच नाही आहे आणि त्याच्याबद्दल कोणी बोलतही नाही आणि त्यांचं नावही कोणाला माहीत नाही. एक्झॅक्टली. तर आता काय म्हणायचं, आय हॅवंट थॉट इनफ अबाउट इट, पण त्यांची पोझिशन ॲक्च्युली यू शुड राईट ऑन. इट्स अ वंडरफुल थॉट, आय मस्ट से. नोबडी हॅज थॉट व्हॉट ही मस्ट हॅव गॉन थ्रू. What he must have. But you tell me, there was no question of physical standard, no question of monetary standards. It was only belonging to values and values and values. But in that scenario, how Anay would have referred to his life, what has happened? Actually, it's a topic of means for your statue. That is. But we don't know also Anay's character काय होतं. Okay. We don't know. Yes. I'm just putting a thought into your head Yes. that it could be that Anay was not physically interested in his wife. Maybe he was gay. In those days, no one talked about it. No, it's not like that. How do you know? Did you know Anay? Okay. It's mythology. I can send you some references. अच्छा, okay. Yes, and I have not thought about it. Actually- But maybe त्यांच्यामध्ये attraction नव्हतं. असंही असेल. She was attracted to Krishna. okay. But attraction towards Krishna is a common thing. Even today, there are Yes. many Krishnas in our society. Exactly. Oh. But that doesn't mean कि जो relationship राधा और कृष्ण में था, हाँ. जो maturity of the relationship, that cannot be defined. Cannot be defined.
कोणालाही Good सांगू afternoon, everyone. we can romanticize Thank you it, for Exactly. joining us. so we don't know. So, understanding the romanticism and understanding the realities, it is a good topic for you for the Exactly. future. It is worth thinking about. With Anurag and his Thank you. He's a writer, We'll writer, click one picture. podcaster and cultural kick